साहेब लक्ष दे. हां लाल बटन दाबलं. Before starting the course, बघा one आता आपण important एआयची thing माहिती with the शिकतो. help of काय these आहे buttons, बेसिक you can माहिती pause आहे. the course anytime, बघा move forward or backward in the course, या or बटनाच्या listen साह्याने आपण पुढे मागे anytime जाऊ or again. शकतो. ओके Now, let's begin the course. बघा आता The कोर्स सुरू झाला. easiest way to use AI is to chat with an AI chatbot. एआय म्हणजे काय आहे? एक असं चॅटबॉट आहे, एक ॲप आहे की त्याच्यावरती तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही त्याला विचारू शकता. तिथं जी खाली मेसेज असं जागा दिसते का नाही, तिथं तुम्ही टाकलं की आज माझी तब्येत बरी नाही आहे, मला ताप सर्दी आला, मी काय खाऊ, असं जर तुम्ही टाकलं त्याला तर ते तुम्हाला सगळी माहिती देणार आहे की तुम्ही काय खावा, तुम्ही विश्रांती किती वेळ घ्या, काय करा, काय करू नका, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. हे एआय म्हणजेच काय, एक चॅटबॉट आहे. काय आहे? चॅटबॉट म्हणजे तिथं तुम्ही काही विचारा, तुम्हाला त्याची ती माहिती देते. आता पुढे बघा. You can talk to AI chatbots the same way you would text a friend. तुम्ही Just type what's on your mind and it responds. एआय ही चॅटबॉट म्हणजे काय, तुम्ही मित्राशी जसं बोलता की शुभम मला हा अभ्यास कसा करायचा सांग, शुभम तू शाळेत का नाही आला, ज्या पद्धतीत तसं तुम्ही ह्याला बोलू शकता. आणि किती जवळपास 100 पेक्षा जास्त भाषा ह्याला माहिती आहे. पुढे Let's try it out. बघा. We'll type hello right here. बघा आपण जर इथे हॅलो टाईप केलं To send hello to the AI chat, तर बघा हॅलो टाकलं तर ते म्हणते बघा, हॅलो हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो असं ते सांगते. लक्ष द्या. हां पुढे पुढे but बघा. here's the cool part. You can ask the bot to reply in a completely different language. बघा तुम्ही Reply इथे in मध्ये Spanish. बघा ते काय म्हणतंय, तुम्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये याच्याशी बोलू शकता. कसं? रिप्लाय इन स्पॅनिश. जर बघा की आपण जर त्याला म्हणलं की तुम्ही मला स्पॅनिश भाषेमध्ये प्रतिक्रिया दे, रिप्लाय दे, बघ ते आता हो का स्पॅनिश आपल्याला वाचायला येत नाही, Chatbot पण switched to Spanish लुक just ॲट like दॅट, that. द चॅटबॉट स्विच टू स्पॅनिश जस्ट लाईक दॅट. अशा पद्धतीने स्पॅनिश भाषेमध्ये ते उत्तर देईल. आता नेक्स्ट बघा. Let's find out how many languages. किती भाषा तुला येतात जर आपण त्याला विचारलं तर ते What languages do you know? व्हॉट लँग्वेजेस डू यू नो, तुला किती भाषा येतात असं जर विचारलं आपण एआयला तर बघा एक मिनिट. आय नो इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, हिंदी, मंdarin, अरेबिक अँड हंड्रेड्स ऑफ अदर लँग्वेज. मला किती वेगवेगळ्या भाषा माहिती आहे, जवळपास 100 पेक्षा जास्त भाषांची माहिती मला आहे असं सांगतोय ते एआय. पुढे बघा. नेक्स्ट बघा आता पुढं नेक्स्ट का होत नाहीये. बेसिक माहिती सांगते आपल्याला. हा Wow. English, मला- Spanish, Yeah. French, Hindi, Mandarin, Arabic, and way एवढ्या more. सगळ्या भाषा AI मला chatbots speak माहिती the आहे. world's languages. ओके. आता पुढे बघा. नेक्स्ट So now we know you can talk to an AI chatbot in any language. आपण just एआयशी like कुठल्याही texting. भाषेत बोलू But what's शकतो. actually the point of talking to a bot? That's what we'll dig into in the next level. तुम्ही तुमच्या मित्राशी आता बघा नेक्स्ट लेवल काय आहे. दुसरा टाका. AI knows a lot. बघा स्टार्ट. ह्याला AI खूप is सारी a माहिती friend, आहे. sure, हम्म. but not your average friend. Think of it as the most knowledgeable person you know, available 24/7. You can ask him about literally anything. Level 2, Gyani AI. AI दोस्त तो है, पर कोई आम दोस्त नहीं, बहुत ही ज्ञानी दोस्त. AI से आप किसी भी टॉपिक पर कोई भी सवाल पूछ सकते हो. समजलं हिंदीमध्ये शुद्ध की एआय हा मित्र आहे, परंतु साधा मित्र नाही, तर हा खूप बुद्धिमान मित्र आहे तुमचा. की आपण त्या एआयला कुठल्याही विषयावरती आधारित प्रश्न विचारू शकतो. बघा आता ताजमहल कब बना था? ताजमहल कधी बनवला गेला, त्याला मी तर बघा सांगतो लगेच. बघा काय, ताजमहल का निर्माण 1632 में शुरू हुआ था. 1632 साली ताजमहल बांधायला सुरुवात झाली आणि 1653 साली जो पूर्ण झाला. म्हणजे साधारणतः किती वर्ष काम चालू होतं ताजमहलचं? 32 आणि 10 42 आणि 10 52 आणि 53 म्हणजे 21 वर्ष त्याचं काम सुरू AI होतं. से हम इतिहास ही नहीं, किसी भी विषय पर कोई भी सवाल पूछ सकते हैं. एआय वरती आपण इतिहासच नाही, कुठल्याही विषयाचा आपण कुठलाही प्रश्न त्याला विचारू. न्यूटन के दूसरे नियम को बघा सरल उदाहरण. भाषा में समझाओ. सर्कल के एरिया का फॉर्मूला क्या है? चांद धरती से कितना दूर है? ODI में सबसे ज्यादा रन किस प्लेयर ने बनाए हैं? कुठलेही प्रश्न विचारू शकतो. जसं की आकाशाचा रंग निळाच काय, न्यूटनचा दुसरा नियम काय,
वर्तुळाचं क्षेत्रफळ काय, चांद धरती से कितना दूर आहे म्हणजे चंद्र पृथ्वीपासून किती लांब आहे, त्याच्यानंतर ओडीआय में सबसे ज्यादा रन किस प्लेयरने बनाए, कुणी सगळ्यात जास्त रन बनवले, असे कुठलेही प्रश्न आपण विचारू में शकतो. हमने सीखा कि AI बहुत ही ज्ञानी है. खूप त्याला सगळ्या गोष्टी कुठल्याही विषयाची माहिती आपण त्याला घेऊ शकतो. जनरेटिव AI. जनरेटिव्ह ए आता बघूया काय आहे. AI सिर्फ ज्ञानी ही नहीं, बहुत रचनात्मक भी है. फक्त त्याला ज्ञानच आहे असं नाही, तो नवीन काय काय गोष्टी तयार पण करू शकतो, निर्माण करू शकतो. जनरेटिव्ह ए आय म्हणजेच काय, रचनात्मक, नवीन गोष्टीची रचना करू शकतो. चित्र असतील, फोटो असतील, व्हिडिओ असतील. ओके बघा, यानी AI को सारी कविताएं, सारी कहानियां सब याद है, पर आप इससे नई कविताएं, कहानियां, म्यूजिक, फोटो, वीडियो और भी न जाने क्या-क्या बनवा सकते हो. बघा म्हणजे ए आयला सगळ्या गोष्टी, कविता हे सगळं माहिती आहे, परंतु ह्याच्या सहाय्याने तुम्ही अजून काय काय करू शकता. काय काय सांगितलंय, नवीन कविता बनवू शकता, नवीन गोष्टी बनवू शकता, नवीन म्युझिक तयार करू शकता, फोटो तयार करू शकता, व्हिडिओ बनवू शकता, और भी ना जाने क्या क्या बनवा सकते हो. अजून सुद्धा आपण भरपूर काय याच्या सहाय्याने बनवू शकतो. नेक्स्ट, चलो AI से एक कविता बनवा कर देखते हैं. हां बारिश पर एक छोटी सी कविता लिखो. बघा आता, बारिश पर एक छोटीशी कविता लिखो म्हणजे पावसावर आधारित एक कविता तयार करून दे किंवा दाखव. बघा आता ती तयार करते बघा. रिमझिम बारिश आए, साथ अपने ठंडी हवा लाई, पेड़ झूमे पक्षी गाए, सारी धरती खिल खिल जाए. बनवली का कविता चार वेळेची, सारी धरती खिलखिल जाए. कळलं का. देखो, अशा पद्धतीने कितनी ती अच्छी कविता लिखी है. अशी कविता पण बनवून देतो. इंटरनेट से उठाई हुई नहीं है, AI ने खुद लिखी है. बघा ही नेटवरून घेतलेली नाही, Google करके चेक कर सकते ए आय न स्वतः तयार केलेली आहे. आपण स्वतः ही चेक पण करू शकतो की कुणी बनवली काही नाही, ही ए आय न तयार करून दिलेली आहे. लक्षात ठेवा. बघा आता हैं. पुढे क्योंकि AI नई नई चीजें बना सकता है, या अंग्रेजी में कहें तो जनरेट कर सकता है. बघा जनरेट करू इस शकतो, तरह नवीन के AI को बनवू शकतो. जनरेटिव AI या शॉर्ट में जेन AI भी कहते हैं. जनरेटिव्ह ए आय किंवा जेन ए आय म्हणजेच काय, तर नवीन नवीन कविता, गोष्टी, फोटो, व्हिडिओ, म्युझिक काय करू शकतोय, तयार करू शकतोय, बनवू शकतो म्हणून. ओके नेक्स्ट, और हाँ, जो भी मैसेज हम AI को भेजते हैं उन्हें प्रॉम्प्ट कहा जाता है. अगर आप यही प्रॉम्प्ट दोबारा भेजोगे तो AI एक नई कविता जनरेट करेगा. बघा इथं जो काय आपण त्याला, जे काही आपण जी म्हणतात प्रॉम्प्ट, काय म्हणतात, उदाहरणार्थ स्वराज्य विचार नवोदयाचा फॉर्म कसा भरावा. ओके, जी काय माहिती तू त्याला टाईप करून टाकशील त्याला काय म्हणतात, प्रॉम्प्ट. काय म्हणायचं, प्रॉम्प्ट. ओके, आता हीच जर बारिश पर एक छोटीशी कविता लिखो, हाच जर माहिती आपण परत टाकली तर ती काय करेल, आणखी वेगळी कविता करू लागते. ओके नेक्स्ट, इमेज जनरेट करा कर देखते हैं. हा आता एक चित्र इमेज चित्र बनाओ तयार. जिसमें एक बंदर लाल हेलमेट पहनकर स्कूटर चला रहा हो. बघा आता काय सांगितलं, एक इमेज बनाओ, एक असा फोटो बनव की जिसमें एक बंदर लाल हेल्मेट पहनकर स्कूटर चला रहा हो, ज्याच्यामध्ये एक माकड लाल हेल्मेट घालून काय चालवते, गाडी चालवते, स्कूटी चालवते. बघा ये रही आपकी इमेज, तो कधी माकड गाडी बसले, लाल हेल्मेट जैसी घातलं, इमेज बोली थी AI ने जसं बिल्कुल सांगितलं वैसी तशी ही इमेज जनरेट कर दी. तयार केली. बंद कर.